जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती। चंदा सी प्यारी गुड़ी, सूरज कहूँ या चंदा, तुझे दीप कहूँ या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा। 10 वाजत आले, तयारी झाली का तुमची? हो मंडळी येतीलच. अगं अश्विनी तयार आहेस ना? हो हो तयारच आहे ती. हा आता येतीलच ते लोक. हो हो येतीलच. बेल वाजली वाटते. अहो बेल वाजली. हो. या 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 नमस्कार. या भूषणला या, बसा ना. या. घर सापडायला काही त्रास वगैरे नाही झाला ना? नाही काही. तसा मी ॲड्रेस कळवला होता का? योग्य पोहोचलो आम्ही. हे आमच्या कीर्तीताईचे यजमान सुनील अच्छा, नागपूरला असतात. कधी येणं केलं? काल आले. कालच आलो. अश्विनीला मला हो अश्विनी ये ग अश्विनी. अश्विनीला ना आमच्या फार एम्ब्रॉयडरीची पण खूप आवड आहे. हे सगळं तिनेच केलेलं आहे. तिने आता यावर्षीच आर्किटेक्चरची फायनल इयरची एक्झाम दिली. गोंदिया कॉलेजमधून केलं तिने. जस्ट आत्ताच फायनल इयर करून आता जस्ट आली आहे इथे. बस अश्विनी. तुम्ही कुठून केलं ग्रॅज्युएशन? हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होतं. अच्छा, किती वर्ष झाली? 3 वर्ष. मग नोकरी वगैरे जॉईन केली आहे का तुम्ही? नाही नोकरी वगैरे नाही करणार आहे मी बिझनेस. नाही म्हणजे ह्यांना हेच म्हणायचं होतं की तुम्ही आता एवढा प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूटमधनं केलं इंजिनिअरिंग, तर तुम्हाला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असतील नोकरीच्या, म्हणून असं बोलते. तो सध्या माझ्याबरोबरच करतोय, पण त्याला नोकरी नाही करायची. मग काही बिझनेस वगैरे करायचं डोक्यात आहे का तुमच्या? अरे मी एकदमच कॉन्फिडेंट आहे की मला दुसरं काहीच करायचं नाही, बिझनेस करायचा आहे. मी कॉन्फिडेंट आहे की मी सक्सेसफुल होईल. हो पण जरा असं ह्याचं म्हणणं होतं की मराठी माणसांनी एवढं बिझनेससाठी तुम्ही पूर्ण ठरवलं आहे ना मग आधीपासून की करणारच आहे बिझनेस? म्हणजे आपल्या मराठी लोकांना थोडंसं डिफिकल्ट जातं बिझनेस एस्टॅब्लिश करायला, भांडवल आणि हे सगळं. ही इज क्वाईट कॉन्फिडेंट. मी काय म्हणते आई, मी तर खूप पॉझिटिव्ह आहे. कारण काकूंनी हे स्थळ सुचवलेलं आहे म्हणजे ते चांगलंच असणार. आणि एकच स्थळ 2दा 3दा सुचवण्यात आलेलं आहे म्हणजे याच्यात कुठेतरी ईश्वरीय संकेत असणारच. तर आपणही थोडंसं पॉझिटिव्हली घेऊया ना. तो म्हणतो आहे की तो कॉन्फिडंट आहे आणि चांगला धंदा एक करू शकेल तो बिझनेस, तर मग आपणही त्याला सपोर्ट करायला काय हरकत आहे. आणि तो हँडसमही आहेच की. आता जी म्हणते तर मग आम्हालाही काही प्रॉब्लेम नाही. आमच्या अश्विनीला कडनं हो आहे तर मग आमच्याकडनंही हो समजा. आम्ही तयार आहोत. घर के 2 दिन के अंदर करके दिखाऊंगा. जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगळूर गोवा आणि काश्मीरला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला. 8 वाजले तरी किती थंडी आहे. बापरे बाप. हो ना रे भूषण, बरं झालं ना मी हे कानटोपी मफलर रोज सगळं आणलंय. बरं मी काय म्हणते, इलेक्ट्रिकल केटल आहे इथे, काढा करून देऊ का तुला? तुळस, लिंबू, मिरे सगळं आहे माझ्याकडे. तर लवंग दालचिनीची पावडर पण आहे. काही होणार नाही त्यांनी, पण दे 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 दे. ठीक आहे, मी तुला थोडासा काढा करून देऊ.
भूषण तू थोडासा बस ना नीट हे पांघरून घे बरं. नको नको नाही. अरे चलताना फिरायला छान हवा आहे बाहेर. मग आता बाहेर जायला म्हणतायत. हो भारत बोलवतो भूषण, जायचं का? जाऊया, थोडं बरं वाटेल. अरे चला रे, काही नाही होत. मी सोनाली खाली वाट पाहतोय तुमची. चांगलं कसलं वाटतंय, नाक गळतंय माझं नुसतं इथं. काय? हो पण भूषण त्याला वाईट वाटेल ना रे, त्या दोघांना वाईट वाटेल. खूप वेळची वाट बघतायत ते आपली. जावं तर लागेलच आपल्याला. तू मोजे घाल आणि आपण मी पण घालतो टोपी आणि हातमोजे. आपण जाऊ. बरं मी काय म्हणते, त्या मेडिसिन होमिओपॅथीच्या गोळ्या तू म्हणलास कोणाच्या? पप्पू दादानी होमिओपॅथीच्या हा, हा, हा. मेडिसिन त्या देते मी तुला, आणि माझ्याकडे हळद गुळाची गोळी पण त्या आहे, पण. ती पण देते मी तुला. हा मग आपण जाऊ यांच्याकडे. जाऊया. हो ना भूषण, बाहेर तर जायला लागेल. माझंही ऍक्च्युली थंडीमुळे डोकं दुखायला लागलं होतं. मगातपासून तर मुद्रा करून बसले होते मी. पण तुला डोकं दुखतंय म्हणली नाहीस तू. ते पायाचे थांब जरा, तू मोजे नको घालू. त्या पायाचे काही पॉइंट्स असतात ते दाबून देतो मी तुला. त्यांनी नको तुला रे भूषण, बरं वाटेल. नको रे थांब, भूषण, थांब, तू पाय थांब. नको हातात घेऊ माझं. थांब थांब थांब. ते पॉइंट दाबून देतो चांगले. डोकं जरा लगेच कमी होईल तुझं. खरंच बरं वाटतंय रे, खरंच बरं वाटतंय रे. सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा. सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. सकारात्मकतेची शक्ती आज जागवू अंतरी. उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी तयारी. उंच भरारी घेऊया उंच भरारी. अश्विनी, हा हे या वेळेचं आपल्याला नवीन बिल्डिंगचं प्रोजेक्ट बेस्ट बिल्डिंग साठी टाकायचं आहे आणि मिळालंच पाहिजे या वेळेला आपल्याला. हो भूषण, मी तर अगदी पॉझिटिव्ह आहे. आणि आता तारीखही जॉईन झाली आपल्याला. यंग ब्लडमुळे फरक तर पडेलच. आणि तू पहा, यावर्षी नक्कीच आपल्याला अवॉर्ड मिळेल. मी फार पॉझिटिव्ह आहे. नक्की मिळालं पाहिजे. या या येऊ का? या या बस. नमस्ते. बोला. काय काय कुठून आलात? आम्ही इथलेच अमरावतीचेच. आता इथे जरा भाड्याच्या घरात राहत होतो. तो विचार करतोय इथेच एक घरही हवं होतं घ्यायचं. तर फ्लॅट सिस्टीम तुमचं नाव ऐकलं खूप, म्हणून मग तुमच्याकडे आलो. मला अमरावतीमध्ये प्रत्येक कोपऱ्यात आपल्या प्रॉपर्टीज आहेत. तुम्हाला 3-4 वेगवेगळे ऑप्शन आपण देऊ शकतो. 1 BHK आहेत याच्यात. या प्रोजेक्टमध्ये 3 BHK 4 BHK पण आहे. 4 BHK म्हणजे खूप बजेट. बजेट खूप जास्त नाही. एकदम रिझनेबल किमतीत मिळणार. तुम्ही चिंताच करू नका त्याच्याबद्दल. आणि अमरावती व्यतिरिक्त कारंजामध्ये पण आहे आपलं. MP मध्ये पण एक प्रोजेक्ट चालू आहे. अरे वा. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आपण देऊ शकतो. हे कारंजाची प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायला उत्तम आहे. आता समृद्धीच्या एक्झिटच्या अगदी जवळ आहे. अच्छा. आणि येणाऱ्या दिवसात सोनं आहे सोनं. आणि रेट्सचं कसं मग? रेट बद्दल तुम्ही निश्चिंत राहा. रेट सोडून माझ्याशी तुम्ही कुठल्याही बाबतीत निगोशिएट करू शकता. रेट एकदम आपण नॉन निगोशिएबल ठेवतो. त्याच्यात कमी करणार नाही आणि त्या रेटमध्ये तुम्हाला कोणी देणार आहे. तर तुम्ही विचार करा आणि बुकिंग करून टाका. पटापट चालेल फ्लाईट. पण मग अर्ली बुकिंग केलं तर तुम्ही काही कन्सेशन वगैरे द्याल का? ते बघू ना आपण. पण बुकिंग अमाऊंटवर आपण कन्सिडर करूया. मला तर इंटरेस्टिंग वाटतं. आणि हे
याची कंपनी? ते 24च्या एंडला. पण मग आपण जे मटेरियल वगैरे वापरतो, मी असं ऐकलं तुमची MIDC पण फॅक्टरी आहे, तर तिथलंच मटेरियल वापरता का तुम्ही बिल्डिंग हां कन्स्ट्रक्शनसाठी? आमचं इन हाऊसच आहे. अच्छा, त्याच्यामुळे मग क्वालिटी कंट्रोलचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आत्ता इथून बुक केलं की इंटेरियर सकट सगळं काम करून तुम्हाला किल्ल्या घेऊन आतमध्ये जायचं आहे, एवढंच म्हणजे हातात काम. अरे वा. काही आपली बाकी किती काही करायचं- झंझट आपली कमी बाकी होते. काहीच करायचं नाही. मी एक काम करतो, मी हा तुमचा हे घेऊन जातो ब्रोशर, नक्की. घरी घरच्यांशी एकदा डिस्कस करतो, मग तुम्हाला येऊन नक्की, कळवतो. नक्की. सोबत जर केलं तर काही डिस्काउंट वगैरे काही? तुम्ही रेट्सच्या बद्दल काहीच निश्चिंत राहा. मी त्याच्याबद्दल कुठेच तुम्हाला हे मिळणार हळूहळू नाही. चालता ना. म्हणजे एकंदरीत कन्सेशन देणार नाही असं दिसतं. पण ठीक आहे, आम्ही बोलतो घरच्यांशी आणि मग तुम्हाला येऊन सांगतो. बघ आई, मी म्हटलं होतं की नाही, भूषण एक दिवस स्वतःला खरंच एस्टॅब्लिश करून दाखवेल. हो ग अश्विनी, खरंच तुझं म्हणणं अगदी बरोबर झालं. आणि आम्हाला सुद्धा भूषणरावांचा खूप अभिमान आहे. उंच भरारी घेऊया उंच भरारी. उंच भरारी. अश्विनी, आपलं ते इन्कम टॅक्स रिटर्नचं काम झालं का? ते CA चा मेसेज दिसतोय मला, ते GSTचं पण पाहून घेशील. हो भूषण, आहे लक्षात. बस उद्यापर्यंत होऊनच जाईल. आणि हो, ते कीर्तीताई बरोबर डिस्कशन करून जरा हॉलिडे कुठे जायचं, काय जायचं, त्याचं पण आपल्याला प्लॅनिंग करून पटापट बुकिंग करावं लागेल. हो भूषण, झालंय माझं सगळं प्लॅनिंग झालंय. उद्यापर्यंत आपल्या शुक्राशी बोलणंही झालेलं आहे. उद्यापर्यंत सगळे तिकीट्स, हॉटेल सगळं बुक होऊन जाईल. तू काही काळजी करू नकोस. आणि हो, ते NEBLचं इन्स्पेक्शन, त्याचं टेन्शन येत आहे मला. अरे पॉझिटिव्ह राहा भूषण. सगळ्या स्टाफची तयारी झाली आहे, सगळं व्यवस्थित होईल. आणि बरं का, यावर्षीनं महालक्ष्म्या पण याच वेळेस आल्यानं, तर आधीपासून मी महालक्ष्म्यांची पण तयारी करून ठेवली आहे की हे NABLच्या इन्स्पेक्शनच्या मध्ये नको यायला. तू काहीही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. पॉझिटिव्ह राहू आपण. व्हेरी गुड. मग मी त्या व्याज बरोबर जाऊ का जंगल सफारीला? घेऊया उंच भरारी. उंच भरारी घेऊया उंच भरारी. Happy Silver Jubilee, Despicable. Enjoy.